नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 205 ते 211. श्रीकृष्णास अर्जुन आधीच प्रिय, उसळला मग प्रेमाचा वेग. कष्टाने तो आवरून बोलले अनंत पुढे काय. ब्रह्मदेवाचेही आपण वडील, श्रीकृष्ण गेला ते विसरून. मग बोले तो अर्जुनास, केलेस तू हे ठीक. कृष्ण म्हणे अर्जुनास तात, त्यात कशाचे नवल. तोही झाला बालक, नंदाचा राहू दे हे येथे असेच, घडते हे ऐसे क्वचित. होता प्रेमाचा अतिरेक, ऐक म्हणे कृष्ण अर्जुनास. माझ्या विभूती विचारशील, असती त्या अगणित. मजसीन त्याचे आकलन, असती जरी त्या माझ्याच. अंगावर असती किती केस, असते का कोणास मोजदाद. माझ्या विभूतीही तशाच अकल्पित. कसा मी आणि केवढा, माझेच ठाऊक नाही मजला. मुख्य विभूती असती ज्या ज्या, सांगतो मी त्या तुला. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद रंगात आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांसमोर त्याचं वर्णन करतायत. त्यात ते असं म्हणतायत, श्रीकृष्णाला अर्जुन आधीच प्रिय असतो. त्यात प्रेमाचा वेग उसळला तर तो कष्टाने आवरून आता अनंत पुढे बोलतील. त्यावेळेला आपण ब्रह्मदेवाचेही वडील आहोत हे ते विसरून जातात आणि अर्जुनाला तात म्हणून संबोधतात. पण अर्थात त्याच्यात कशाचं आलंय नवल. तोही बालक नव्हता का झाला नंदाचा. तर तेव्हा हे येथे असंच राहू दे. कधी कधी प्रेमाचा अतिरेक होतो तेव्हा असं क्वचित घडतंही. आता कृष्ण अर्जुनाला काय म्हणाला ते ऐकूयात. भगवंत म्हणतात, माझ्या विभूती विचारशील तर त्या अगणित आहेत. त्या जरी माझ्याच असल्या तरी मलाही त्यांचं आकलन नाही आहे. अरे, आपल्या अंगावरती जरी आपली रोमकूप किंवा केस असले तरी ते किती आहेत याची कधी मोजदाद असते का. तसंच माझ्या विभूतीही अकल्पित आहेत. मी कसा आणि केवढा आहे हे माझं मलाच ठाऊक नाही. पण तरीसुद्धा ज्या माझ्या मुख्य विभूती आहेत त्या मी तुला निवडून सांगतो. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 205 ते 211. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 212 ते 218. जयांचे होता आकलन, बाकीही कळतील आपसुक. हातात येता जैसे बीज,
झाडच येते मुठीत, उद्यान येता ताब्यात, फळे फुले ही होती प्राप्त, समजता त्या एकवार, विश्वप्राप्तीचे मिळे श्रेय. एरवी अर्जुना खरोखर, अमर्याद माझा विस्तार, आभाळ असे जे अपार, माझ्यात जाते सामावून. कुरळे केस मस्तकावर, शंकरा समतू धनुर्धर, साऱ्या भूतमात्रात आत्मा अर्जुना मीच. मीच यांच्या अंतरात, बाहेर माझेच आवरण, मीच यांच्या प्रारंभास, अखेरीसही मीच. जसे मेघांच्या खालीवर, तसेच आत बाहेरून, आकाशच आहे सर्वत्र, तसेच काही. आकाशच त्यांचे निर्माण स्थान, आकाशच त्यांचा आधार, आकाशीच त्यांचा वास, सदोदित. जेव्हा होतसे त्यांचा लय, होऊन जाती ते आकाशरूप, प्राणिमात्रांचे साठी मीच, उत्पत्ती स्थिती अन अंतास. आपल्या निवडक विभूतींविषयी सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, त्या मी तुला कथन करीन, आणि ज्यांचं आकलन झाल्यानंतर बाकीच्याही तुला आपोआपच कळतील. जसं एकदा का हातामध्ये एखादं बीज आलं की एखादं झाडच मुठीत आल्यासारखं असतं. उद्यान जर ताब्यात आलं तर फळं फुलं तीही सहजच प्राप्त होतात. तसंच ह्या विभूती जर तू एकवार समजून घेतल्यास तर विश्वप्राप्तीचं श्रेयही निश्चितच मिळेल. एरवी अरे अर्जुना, माझा विस्तार अमर्याद आहे. आभाळ जसं अपार आहे, पण तरीही ते माझ्यामध्ये अगदी सहजपणे सामावलं जातं. तुझ्या मस्तकावर कुरळे केस आहेत. शंकराप्रमाणे तू धनुर्विद्येत तरबेज आहेस. पण सगळ्या भूतमात्रांमध्ये जो आत्मा आहे ना अर्जुना, तो मीच आहे. मीच त्यांच्या अंतरात आणि मीच त्यांचं बाहेरचं आवरण. मीच त्यांच्या प्रारंभास आणि त्यांच्या अखेरीसही मीच आहे. जसं मेघांच्या खाली वर आत बाहेर सर्वत्र आकाश आहे ना, तसंच मेघ निर्माण होण्याचं कारणसुद्धा आकाशच आहेत. म्हणजे आकाशच त्यांचं निर्माणस्थान आहे. आकाशच त्यांचा आधार आहे. आकाशच त्यांना राहण्याचं ठिकाण आहे, अखंड आणि सदा सर्वदा. जेव्हा त्यांचा लय होतो तेव्हा ते मेघही आकाशरूप होऊन जातात. सगळ्या प्राणीमात्रांसाठी अगदी तसंच उत्पत्ती स्थिती आणि अंतासही मी आणि मीच आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 212 ते 218. धन्यवाद.
नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 219 ते 227. अनेकत्व आणि व्यापकत्व विभूती योगाने तू जाण, करुणी जीवाचे कान ऐकलेलेच परत ऐक. सांगितले मी किती व्यापक, सारे आले त्यामध्येच. पण आवडसी तू मज बहुत, सांगतो मी पुन्हा तू ऐक. ऐसे बोलून म्हणे कृपावंत, विष्णू नावे विभूती सूर्यात. रवी किरणात मी समाविष्ट, जे अत्यंत तेजोमय. मरीची मी देव विशेषात, म्हणे मग तो शारंगधर. तारांगणातील नक्षत्रात, विभूती म्हणजे मी चंद्र. वेदांमध्ये मी सामवेद, देवांमध्ये मी इंद्र. विभूती हा साऱ्या माझ्याच, म्हणे ऐसे तो गोविंद. दश इंद्रियाच्या व्यतिरिक्त, अकरावे जे असे मन, तेच असे मी जाण. चैतन्य प्राणी मात्रातील, सर्व रुद्रांच्या मधून. मदनाचा शत्रू शंकर, तोही असे निश्चित. विभूती माझीच. यक्ष राक्षसांच्या समूहात, शंकराचा जो परममित्र. कुबेर जो तो धनवान, विभूती तोही माझीच. अग्नी जो 8 वसूतील, तोही मीच हे समज. सर्वोच्च शिखर जे पर्वतातील, मेरू पर्वतही मीच. यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, माझं अनेकत्व आणि व्यापकत्व हे विभूती योगाने तू जाणशील, तेव्हा तू जीवाचे कान करून एकदा जे सांगितलंय तेच परत ऐक. मी किती व्यापक आहे हे जेव्हा सांगितलं तेव्हा खरं तर त्यामध्येच सगळं आलेलं आहे. पण अरे अर्जुना, तू मला इतका आवडतोस आणि म्हणूनच मी तुला पुन्हा सांगतो ते तू ऐक. असं म्हणून कृपावंत बोलते झाले. विष्णू नावाने सूर्यामध्ये रविकिरणांमध्ये जे असलेलं तेजोमयत्व आहे ते म्हणजे मी आहे.
देवविशेषामध्ये मरीची रूपाने मी आहे. तारांगणांमधल्या नक्षत्रामध्ये विभूती म्हणजे माझं चंद्राच्या रूपाने अस्तित्व आहे. वेदांमध्ये मी सामवेद आहे. देवांमध्ये मी इंद्र आहे. ह्या सगळ्या विभूती माझ्याच आहेत. 10 इंद्रियांच्या व्यतिरिक्त 11वं इंद्रिय ते म्हणजे मन, ते म्हणजेही मीच असं जाणून घे, जे अगदी प्राणीमात्रांमधलं चैतन्य असतं. सर्व रुद्रांच्या मधून मदनाचा शत्रू जो शंकर, तोही निश्चितच माझीच विभूती. यक्ष राक्षसांच्या समूहामध्ये कुबेर जो शंकराचा परममित्र, जो अत्यंत धनवान आहे, तोही माझीच विभूती समज. 8 वसूंमधला जो अग्नी, तोही मीच आहे हे समजून घे. पर्वतांमधलं सर्वोच्च शिखर मेरू पर्वत, तोही मीच आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 219 ते 227. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 228 ते 234. कुलोपाध्यायात जो सर्वश्रेष्ठ, स्वर्गसिंहासनावर स्थित, असा असे जो ब्रह्मदेव, विभूती तोही माझीच. अर्जुना तू बुद्धिमान, घे आता हे समजून, शंकर वीर्य आणि अग्नीपासून, कृत्तिकांच्या ठिकाणीच. कार्तिक स्वामी जो उत्पन्न, सेनापती जो त्रिभुवनातील, तोही असे माझीच विभूती. ऐक. जलाशयात जो महान, समुद्र तोही असे मीच. भृगु महर्षी तपश्रेष्ठ, तेही विभूती माझीच. सर्ववाणींमधून सत्य उत्कर्ष ज्या अक्षरात, ऐसे अक्षर जे ओम. श्रीकृष्ण म्हणे जो वैकुंठ प्रिय, समस्त मृत्युलोकात, ओंकार जपाचा जो यज्ञ, आचरती कर्म त्यागास्तव, त्या यज्ञात असे मीच. नाम जपाचा श्रेष्ठ यज्ञ, स्नानादि कर्मांचे त्यासना बंधन, धर्म अधर्म होती पावन, वेद म्हणे परब्रह्म नाम. अचल सृष्टी तला पर्वत, पुण्यवान जो हिमालय, विभूती तोही माझीच. म्हणे असे लक्ष
लक्ष्मीकांत. पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, कुलोपाध्यायामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, स्वर्ग सिंहासनावरती स्थित असणारा असा जो ब्रह्मदेव आहे, तोही माझीच विभूती आहे. अर्जुना, तू बुद्धिमान आहेस, तेव्हा आता हे समजून घे. शंकराचं वीर्य आणि अग्नीपासून कृत्तिकांच्या ठिकाणी कार्तिक स्वामी जे उत्पन्न झाले, जे त्रिभुवनामधले सेनापती आहेत, तेही माझीच एक विभूती आहेत, हे समज. जलाशयामध्ये महान असा समुद्र तोही मीच आहे. भृगु महर्षी हे तपश्रेष्ठ आहेत, तेही माझीच विभूती आहेत. सर्व वाणींमधून सत्य उत्कर्ष ज्या अक्षरामध्ये सामावलेला आहे, असं अक्षर म्हणजे ओम, तेही मीच आहे. समस्त मृत्यूलोकामध्ये ओंकार जपाचा जो यज्ञ चालतो आणि जो कर्माच्या त्यागासाठी केला जातो, त्या यज्ञातही मीच असतो. ह्या नामजपाचा जो श्रेष्ठ यज्ञ असतो, त्या यज्ञाला स्नानादी कर्माचं बंधन मुळीच नसतं. धर्म अधर्मही ज्या ठिकाणी पावन होतात, असं वेद म्हणजे परब्रह्म नाम, तेही मीच आहे. अचल सृष्टीतला पर्वत जो पुण्यवान हिमालय, तोही माझीच विभूती आहे, असं लक्ष्मीकांत भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 228 ते 234. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 235 ते 242. कल्पवृक्षन पारिजातक, चंदन जो अति गुणवान, सर्व वृक्षात परी जो श्रेष्ठ, विभूती माझी तो पिंपळ. देवर्षींमध्ये नारद, गंधर्वात चित्ररथ, दोन्ही सत्या समज, विभूती माझ्या. अर्जुना संपूर्ण सिद्धात, विभूतीच मी कपिलाचार्य. 14 रत्नातील प्रसिद्ध अश्व, उच्चैश्रवा म्हणजे मीच. राजभूषण जो ऐरावत, निघाला समुद्र मंथनातून. गज जो अमृता सोबत, तोही असे मीच. प्रजा होऊनी मानती लोक, असा राजा जो मनुष्यात. तोही असे विभूती माझीच, महत्वाची खास. सर्व शस्त्रांमध्ये श्रेष्ठ, इंद्राच्या हातातील वज्र. 100 यज्ञ जे करी पार, विभूती तेही माझीच. सर्व गायीत कामधेनुजी, धनुर्धरा मीच तीही. काम जो देतसे जन्मासी, मीच असे त्यातही. सर्पकुळातला मुख्य,
वासुकीही असे मीच, नागांमधला जो अनंत, श्रेष्ठ नागही मीच. आपल्या विभूतींचं वर्णन करत असताना भगवंत पुढे म्हणतात, कल्पवृक्ष असो, पारिजातक असो किंवा चंदन जो अत्यंत गुणवान असा वृक्ष आहे, पण सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ असा पिंपळ वृक्ष म्हणजे माझीच विभूती आहे. देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ, ह्या दोन्हीही माझ्याच विभूती समज. अर्जुना, संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य जे आहेत ते माझी विभूती आहेत. 14 रत्नांमधलं प्रसिद्ध असं अश्व म्हणजे उच्चैश्रवा नावाचा घोडा, तोही मीच आहे. राजभूषण जो ऐरावत, जो समुद्र मंथनामधून अमृताच्या बरोबर निघाला असा हत्ती, तोही मीच आहे. प्रजाहून लोक ज्या राजाला मानतात ह्या इहलोकामध्ये तो राजाही माझी खास विभूती आहे. सर्व शस्त्रांमध्ये श्रेष्ठ असं इंद्राच्या हातातलं वज्र, ज्यांनी 100 यज्ञ पार पाडले, ते वज्रही मीच आहे. सगळ्या गायींमध्ये कामधेनू, तीही मीच आहे. किंवा जन्माला घालणारा जो काम असतो त्यातही मीच आहे. सर्पकुळातला मुख्य वासुकी साप, तोही मी आहे. आणि नागांमधला श्रेष्ठ जो अनंत, तोही मीच आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 235 ते 242. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 243 ते 251. अर्जुना, जलचरातील पश्चिम दिशा तरुणीचा नाथ, नाव ज्याचे असे वरुण, तोही असे मीच. सर्व पितरांच्या समूहात अर्यमा असे ज्याचे नाव, पितृदेवता म्हणावे त्यास, तीही असे मीच. जगताचे या पुण्यपाप, त्यांची जे ठेवती नोंद, प्राण्यांच्या मनाचा ठेवून हिशेब, भोग वाटती यथोचित. करे जो ऐसा निग्रह, सर्व कर्म साक्षी जो यमधर्म, तोही म्हणे असे मीच लक्ष्मीनाथ. दैत्यकुळातील प्रल्हाद, तोही माझेच असे रूप, म्हणून झाला नाही तो लिप्त असुर भावांचा संसर्ग. ग्रासतो त्यातला महाकाळ, मीच म्हणे तो गोपाळ. हिंस्र पशुतील जो सिंह, तोही मीच समज. सर्व पक्षांमध्ये गरुड, माझाच तो असे भाव.
आणि अर्जुना म्हणूनच पाठीवर धारण करतो मज. पृथ्वीच्या साऱ्या विस्तारास एका क्षणाच्याही आत ओलांडुनी सप्तसागरास प्रदक्षिणा जाई घालत. वेगवान तो मी पवन शस्त्रधार्यात जो श्रेष्ठ तो श्रीराम तोही एक विभूती माझीच. यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, पश्चिम दिशा तरुणीचा नाथ जो सर्व जलचरांमध्ये श्रेष्ठ आहे, ज्याला वरुण म्हणतात, तोही मीच आहे. सर्व पितरांच्या समूहात अर्यमा नावाचा पितृदेवता जो आहे तोही मीच आहे. ह्या जगाचं पाप पुण्य ह्यांची नोंद ठेवणारा, प्राण्यांच्या मनाचा हिशोब ठेवून त्यांना यथोचित भोगांचं वाटप करणारा, असा जो सगळा निग्रह अनिग्रह करणारा, सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म आहे तोही मीच आहे. दैत्य कुळातला असूनही प्रल्हाद हाही माझीच विभूती किंवा माझंच रूप आहे आणि म्हणूनच तो असुर भावांनी संसर्गित होऊन लिप्त झाला नाही. महाकाळ जो सगळ्याचा घास घेतो तोही मीच आहे. हिंस्र पशूंमधला सिंह तोही माझंच रूप समज. सगळ्या पक्ष्यांमध्ये गरुड हाही माझाच भाव आहे आणि म्हणूनच अर्जुना हा गरुड मला त्याच्या पाठीवर धारण करतो. पृथ्वीच्या साऱ्या विस्ताराला एका क्षणाच्याही आत ओलांडून 7 सागरांना प्रदक्षिणा घालत जाणारा वेगवान वारा तोही मीच आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा प्रभू श्रीराम तोही माझीच एक विभूती आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 243 ते 251. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 252 ते 260. ऐसा प्रभू रामचंद्र धर्माचा घेऊनी कैवार धनुष्य घेऊनी मदतीस वळविले विजय श्रीस. सुवेळ पर्वतावर चढून लंकापतीची मस्तके उडवून उदो उदो म्हणणाऱ्या पिशाचांस हाती दिली बळी म्हणून. देवांना मिळवून दिला मान धर्माचा केला जीर्णोद्धार. उगवला सूर्यवंशात श्रीराम सूर्याचे रूप. शस्त्रधार्यात जो निष्णात मीच तो जानकीचा नाथ. शेपटीवाला जो जळचर मकर जो तोही मीच. गंगेस आणताना भगीरथ जन्हुने गिळली
बुद्धेच मग तयाच्या प्रार्थनेवरून मोकळी केली मांडी फाडून. त्रिलोकातली ती एकमेव जान्हवी नदी ही असे मीच. सकल जलप्रवाहामधील अर्जुना तू समज. असे या विविध सृष्टीतील नाव घेता एक एक लोटले जरी सहस्र जन्म अर्ध्याहीन होतील सांगून. एकूण एक नक्षत्रे आकाशातील वाटे जेव्हा घ्यावी टिपून तेव्हा बांधणे सुकर गाठोडे आकाशाचेच. पृथ्वीचे परमाणू मोजावेत असे आले समजा मनात. पकडावी पृथ्वी मग बगलेत माझी व्याप्ती कळण्या जाणावे मज. स्वतःच्या विभूती सांगताना भगवंत म्हणतात, प्रभू रामचंद्र ज्यांनी धर्माचा कैवार घेऊन हाती धनुष्य घेतलं आणि विजयश्री प्राप्त केली. सुवेळ पर्वतावर चढून लंकापतीची मस्तकं उडवून लावली आणि उदो उदो म्हणणाऱ्या पिशाच्यांच्या हाती बळी म्हणून दिली. देवांना ज्यांनी मान मिळवून दिला, धर्माचा जीर्णोद्धार केला, असा जणू काही सूर्यवंशामध्ये उगवलेला सूर्यरूप घेऊन तो म्हणजे प्रभू श्रीराम. शस्त्रधाऱ्यांमध्ये जो निष्णात तोच मी जानकीचा नाथ. शेपटीवाले जळचर ज्यात जो मकर तोही मीच. गंगा पृथ्वीवरती येत असताना भगीरथाने अथक प्रयत्न करून तिला पृथ्वीवर आणायचा प्रयत्न केला. तेव्हा मध्येच जन्हूने ती गिळून टाकली. मग भगीरथाने पुन्हा प्रार्थना केल्यानंतर त्यांनी आपली मांडी फाडून त्यातून ती गंगा मोकळी केली. अशी त्रिलोकातील एकमेव जान्हवी नदी ही मीच आहे. ती नदी म्हणजे सकल जलप्रवाहामध्ये सर्वश्रेष्ठ अशी तू समज. असं या विविध सृष्टीमधलं एक एक नाव घेऊन जर माझी विभूती सांगायला लागलं तर सहस्र जन्म लोटले तरी अर्ध्यासुद्धा सांगून होणार नाहीत. एकूणात काय तर नक्षत्र आकाशामध्ये जी असतात ती जेव्हा मोजाविषयी वाटतात किंवा टिपून घ्याविषयी वाटतात तेव्हा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आकाशाचंच गाठोडं बांधावं. तसंच पृथ्वीचे परमाणू मोजायचे असतील तर आपण त्या पृथ्वीलाच गुंडाळून बगलेमध्ये घ्यावं. त्याप्रमाणेच माझं व्यापकत्व जर कळायला हवं असेल तर त्याआधी मी काय आहे हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 252 ते 260. धन्यवाद.